बाबा. खरं तर बाबा हा विषय खोलच नाही, तर गोल पण आहे. पण मी एका छोट्या किस्स्याने अ, या विषयावर सुरुवात करू इच्छितो. तर शाळेत असताना 10वीच्या बोर्ड्सच्या एक्झामच्या टाईमला बाबा सगळ्या पेपरसाठी मला सोडायला आले आणि माझं एक्झाम सेंटर हे कुठे 5 स्टार हॉटेलमध्ये नसून मोहम्मद अली रोड अथवा भेंडी बाजार ह्याच्या मधोमध असलेल्या चोर बाजार, या चोर बाजाराच्या एका शाळेत तय्यबिया गर्ल्स हायस्कूल नावाच्या शाळेत होतं. तिकडे पोचणं हेच एक मोठं टास्क होतं. पण बाबांनी ते खूप एफर्टलेसली मॅनेज केलं. बाबा जनरली माझ्या अभ्यासात इंटरेस्ट त्यांनी कधी घेतला नाही. पण माहिती नाही त्यावेळेची अ, एक स्ट्रेस म्हणा किंवा काय होतं माहिती नाही. पण ते त्या 10 किंवा 8 किंवा कितीतरी पेपर होते, त्या सगळ्या पेपरांसाठी माझ्याबरोबर आले. शेवटचा पेपर होता मराठी. तर गंमतीची गोष्ट अशी, की मराठीच्या पेपरासाठी एवढा अभ्यास केलेला असताना, मराठीचे एवढे निबंध प्रॅक्टिस केलेले असताना, मराठीच्या निबंधाचा ऑप्शन एक आला असा, की माझे प्रिय बाबा. मी ओव्हर एक्साईट होऊन तो निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगू तर मला तो निबंध पूर्ण करता आलाच नाही. त्या पेपरानंतर मला असं वाटलं, की आय थिंक आपण खूप मोठी चूक केली, की आपण अ, इमोशन्सने वाहून जाऊन प्रॅक्टिकली न विचार करता एक एक इमोशनल डिसिजन घेतला. आणि त्याची मला खूप मनात एक भीती वाटत होती, की मी असं का केलं? कारण मला त्याची काहीच तयारी नव्हती. गेले 10 दिवस जे बाबांनी माझ्यासाठी मेहनत केली, मला जे सपोर्ट केला, माझ्यासाठी ते खूप होतं आणि मी ते बाबांना सांगू शकत नव्हतो. पण म्हटलं, की माहिती नाही काहीतरी येईल, काहीतरी सुचेल आणि काहीतरी लिहीन. पण ते तसंच झालं. मी काहीतरीच लिहिलं आणि मराठीचा पेपर सुटला. पण आय थिंक मला जे 10वीत गोल होतं माझं, ते त्या निबंधानेच मला कंप्लीट केलं. जर मे बी तो निबंध मी लिहिला नसता आणि प्रॅक्टिकल अप्रोच घेतला असता, तर माहिती नाही मला, की बाकीच्या गोष्टी एकत्र येऊन ती एक्झाम यशस्वी झाली असती की नाही. पण बाबांच्या नावाने ती एक्झाम लिहिली आणि मी त्याच्यात यशस्वी झालो. असा माझा निष्कर्ष आहे. तशीच आजची घडी आहे, की मला बाबांवरती 2 शब्द बोलायचे आहेत. पण काही सुचत नाहीये, काही कळत नाहीये. कारण खूप, खूप आठवणी आहेत, खूप क्षण आहेत, जे एका व्हिडिओमध्ये सांगू शकत नाहीये. पण मी प्रयत्न करीन स्ट्रेट फेस ठेवून काही काही गोष्टींबद्दल बाबांच्या बोलायला. अ, मला आठवतं, की लहान असताना बाबा खूप उशिरापर्यंत काम करायचे आणि संध्याकाळी घरी यायचे. घरी आल्यावर बाबांची सवय, की लुंगी घालून श गुप्ताकडून शेवपापडी घेऊन त्याच्याबरोबर ती पपईची चटणी यायची. ती घेऊन बसून टीव्ही बघत ते, "आई, संगीता, चहा आण." असं हाक मारून आईला सांगायचे. आणि मी लहान असताना बाबांच्या खांद्यावर उड्या मारायचो, इकडे-तिकडे मांडीवर डोकं ठेवायचो आणि मला ते आवडायचं म्हणजे ती पपईची चटणी खायला. तर माझा ते मला ते आणि बाबांनी मला त्याच्यामध्ये खूप लाड केले, की कधी असं बोलले नाही, की कधीच कामातलं स्ट्रेस घरी आणलं नाही आणि घरी आणलं असेल जरी मला माहिती नाही ते, पण आमच्यापर्यंत कधी ती गोष्ट पोहोचून दिली नाही. त्यांनी एवढी वर्ष सर्व्हिस केली, पण त्यांनी आम्हाला कुठच्या गोष्टीची कमी कधी होऊ दिली नाही आणि जरी कमी होत असली, तरी ती कमी आहे असं वाटलंच नाही. असं वाटलं की हे लाईफ आहे, की इट्स ओके. लाईफ विल मूव्ह ऑन. देयर विल बी नेक्स्ट थिंग्स इन लाईफ. आणि आय थिंक अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हे बाबांनीच आम्हाला शिकवलं. आणि बाबांच्या इंटरपर्सनल रिलेशनशिप्स म्हणजे अ, त्यांचे मित्र, त्यांच्या संगती, हे सगळेच काही एकदम 100% ऑसम लोकं होती असं नाही आहे. त्यातली काही लोकं
खरंच एकदम म्हणजे कोणचेही पॅरेंट्स खूप विचार करतील, की त्यांना अ, त्यांची संगत लागायला द्यावी की नाही. पण बाबांसोबत गँगस्टर लोकं किंवा कोणीही अ, इन्फ्लुएन्शियल लोकं असतील, पॉलिटिशियन लोकं असतील, ह्या सगळ्यांसमोरच बाबांसाठी एक रिस्पेक्ट मी बघितला त्यांच्या डोळ्यात. जो मी त्यांना इतरांशी वागताना नव्हतो बघत. आणि मला वाटलं की ह्या माणसामध्ये काहीतरी स्पेशल आहे, की का ही लोकं बाबांना रिस्पेक्ट करतात. बाबा फक्त अ, आपल्या बोलण्याच्या किंवा आपल्या अ, अ, वक्तृत्वावर हे यश मिळवतायत का? का त्यांच्यामध्ये खरंच काय आहे जे मी घेऊ शकतो, ज्याने त्यांची जी ही लोकांना इन्फ्लुअन्स करण्याची स्किल आहे, ती मला मिळेल. आणि ते जे लोकांच्या डोळ्यात त्यांच्यासाठी रिस्पेक्ट आणि प्रेम मी बघितलं, ते मला खरंच वाटतं की असा माणूस आणि असं प्रेम आणि असं रिस्पेक्ट हे खूप खूप कमी बघायला मिळतं. कारण आधी वाटायचं की अरे हे तर कॉमन आहे. बाबा इज कॉमन लाइक की बाबांसारखे सगळ्यांचेच बाबा बाबांसारखे असतील. हो की नाही? आपल्याला वाटतं की आपले बाबा कुठे स्पेशल आहेत. असं वाटतं की हां, तुम्ही काय स्पेशल आहात. पण आता जेव्हा 30व्या वर्षी वयाच्या ह्या गोष्टी आपण खूप जग बघतो, लोकांना भेटतो, सगळ्यांशी बोलतो, तेव्हा आपल्याला कळतं की असं नसतं. आपल्याकडे जे असतं ते आपण नेहमी अ, त्याला इग्नोर करतो आणि जे दुसऱ्याकडे असतं ते आपल्याला हवं असतं. तर लहानपणीची जी ही बात होती की अ, एकामेकांसाठी प्रेम असणं, एकामेकांसाठी रिस्पेक्ट असणं आणि तुमच्या सगळ्या रिलेशनशिप्समध्ये तुम्ही प्रेमाने राहावं आणि रिस्पेक्टफुली वागावं आणि कधी कोणाचा दुस्वास करू नये. आय थिंक हा शब्द ह्याचा अर्थ मला अजूनही कळलेला नाही आहे. पण बाबांच्या तोंडी हा खूप येतो. त्यामुळे आज बाबांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त दुस्वास हा वर्ड ऑफ द इयर असा याला मी घोषित करतोय आणि त्याचं क्रेडिट जातं बाबांना. याचा अर्थ काय आहे हा माहिती नाही आहे. पण याची इमोशन काय आहे ही माहिती आहे. सो असे बरेच शब्द आहेत जे बाबा वापरतात, ज्याचा आम्हाला अर्थ नसला कळत, तरी त्याच्या पाठची भावना नक्कीच कळून जाते. आणि अशीच एक भावना बाबांची सांगायची झाली, तर मला आठवतं की बाबा जेव्हा रिटायर होत होते, तर त्यावेळेला त्यांना एक संधी आलेली की तुम्ही स्केल 4 वरून तुम्ही स्केल 3 वरून स्केल 4 वर जा. म्हणजे सीनियर मॅनेजरवरून त्याच्या पुढच्या लेव्हलवरती. पण त्याच्या सर्व्हिसला आय थिंक 1-1.5 वर्ष उरलं असेल. तर त्यांनी ते खूप डिसिजन विचार केला त्याच्याबद्दल. खूप विचार केला, सगळ्यांशी बोलले आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीला प्रायोरिटाईज केलं फॉर द लास्ट 1 एंड हाल्फ इयर्स ऑफ हिज लाईफ अँड ही सेड दॅट नो. फॉर द लास्ट 1 एंड हाल्फ इयर्स आय डोंट वांट टू टेक द रिस्क ऑफ getting more money and in the end losing out on my family life. And also he was probably tired with all the travel in so many years for his work. But I saw that decision making happening in front of my eyes. I saw him going through that struggle where he had to choose between money, between his personal life and his mental health and what he can do. And I think that gave a very important lesson की आपण आयुष्यामध्ये अ, जेवढं आपल्याकडे आहे, त्यात पण आपण समाधान मानू शकतो. असं नाही की तुम्ही ॲम्बिशनलेस व्हावं, पण तुम्ही अ, असं पण नाही की तुम्ही फक्त पैसे करून सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. सो आय थिंक ते खूप एक इम्पॉर्टंट डिसिजन मेकिंग प्रोसेस जी होती बाबांची मी ती बघितली, ती मला लाँग टर्म खूप हेल्प करते टू से नो. And that is a very important power which Baba does not exercise very often. कारण ते नाही कधीच म्हणत नाहीत. पण तो एक क्षण होता, जेव्हा ते नाही म्हणाले एका गोष्टीला आणि ती गोष्ट नकळत मी ती उचलली आणि त्याच्या पाठचं जे अंडरस्टँडिंग होतं, ते मला आता समजतंय. सो हॅव्हिंग सेड दॅट मी एक शेवटची गोष्ट बोलून संपवतो, की
बाबांचं खरं प्रेम जर तुम्ही म्हटलं, की बाबांवर कोणी प्रेम केलं खरं, तर मी म्हणीन ते ना आईने केलं, ना मी केलं, ना संकेतने केलं, ना कोण बाबांचे एक्स गर्लफ्रेंड असतील मला माहिती नाही त्यांनी केलं, का कोणी केलं, का बाबांच्या मानलेल्या आईने केलं, का त्यांच्या खऱ्या आईने केलं, का खऱ्या वडिलांनी केलं, का भावांनी केलं, बहिणींनी केलं, मला माहिती नाही. पण जर खरं प्रेम जर कोणी केलं असेल ना, तर ती म्हणजे आमची कुकी. तर या ह्या शेवटच्या जो एक्झाम्पलने मी माझं स्पीच संपवतो, की बाबा तुम्ही आमच्या आयुष्यातली कुकी आहात. तुम्ही आमच्या आयुष्यात कन्सिस्टंटली राहिले आहात प्रत्येक गोष्टीमध्ये. तुम्ही फिजिकली जरी नसलात, तरी तुमची आठवण आम्हाला नेहमी असते आणि थँक यू फॉर नॉट बीइंग डिमांडिंग. थँक यू फॉर बीइंग अंडरस्टँडिंग अँड जस्ट thank you for doing all that you have done for us and we love you lots and this is from me, Kabir and Gauri and our whole family. So thank you. Bye.